विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग माऊली माऊली, पांडुरंग पांडुरंग माऊली माऊली. हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे गायत्री सातपुते ऑफिशियलमध्ये खूप जास्त स्वागत करते. आजचा स्पेशल आपला व्हिडिओ काय असणार आहे हे तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल आणि तसेच तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगवरून देखील कळलंच असेल की आज काय स्पेशल व्हिडिओ आपला असणार आहे. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप जास्त मंगलमय अशा शुभेच्छा. तर चला, इथं छान अशी सकाळ झालेली आहे, खूप छान अशी सकाळ झाली कारण आता सध्या तरी कंटिन्यू पाऊस येत होता. हा व्हिडिओ थोडा मी लेट पोस्ट केलेला आहे कारण थोडी तब्येत वगैरे इश्यू होता त्यासाठी. तर आणि तुम्ही वातावरण देखील पाहू शकतात, खूप छान असं त्यासाठी झालेलं आहे. वातावरण आपलं थंडगार आणि हिरवा असं आहे. तर छान अशी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर देवपूजा देखील झालेली आहे. छान अशी छोटीशी रांगोळी देखील आपण काढलेली आहे आणि आपली विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती देखील तुम्ही पाहू शकतात. खूप छान अशी तुळशीची माळ घालून आपण त्याला छान असं सजवलेलं देखील आहे. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा. डायरेक्ट रात्रीचा कंटिन्यू व्हिडिओ आता हा इथून पुढे तुम्ही पाहू शकतात कारण दिवसभर नॉर्मलच होतं, उपवास वगैरे असं. तर आज काय स्पेशल आपण मेनू बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण उपवासाचे हे आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी बटाटा उकडून घेतला, शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा भगर. तर या सर्वांचं मिश्रण करणार आहोत. त्यानंतर दही होतं ते देखील तुम्ही पाहू शकतात आणि हे आहे शेंगदाण्याचं तेल. तर आता सर्वात प्रथम आपण इथं बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण इथं तेल टाकलेलं आहे, शेंगदाण्याचं तेल यूज केलेलं आहे आणि आपण जशी बटाट्याची भाजी बनवतो नॉर्मल तशीच बनवायची आहे. फक्त यामध्ये आपल्याला हळद मिक्स करायची नाही आहे कारण हळद ही उपवासाला चालत नाही त्यासाठी. तर याची रेसिपी काय मी तुम्हालाच म्हणजे दाखवणार नाही आहे, सांगणारही नाही आहे, बिकॉज सर्वांनाच ही बटाट्याची नॉर्मल सिंपल भाजी सर्वांनाच येते आणि बनवत देखील असतात त्यासाठी. तर चला, इथं छान अशी आपली बटाट्याची भाजी तुम्ही पाहू शकतात मी बनवून घेणार आहे आणि आज आपण स्पेशल मेनू केलेला देखील आहे. उपवासाचे आप्पे बनवणार आहोत, बटाट्याची भाजी, उपवासाचे पराठा किंवा धिरडे तुम्ही काही म्हणू शकतात. तर असं सगळं आपण छान असं बनवलेलं आहे. तर आता इथं पहिले आपण मिश्रण बनवण्यासाठी भगर ही मी भाजून घेते, तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर इथं उकडलेला बटाटा आणि साबुदाणा आणि भगर, त्यामध्ये थोडंसं दही आणि पाणी घालून आपण छान असं मिश्रण म्हणजेच वाटण बनवून घेतलेलं आहे. तर याच्यावाली आपल्याला इडलीला किंवा आपण जे तांदळाचे त्याचे डोसे बनवतो त्याला जसं मिश्रण बनवलं जातं त्याच पद्धतीने इथं हे मिश्रण बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि हे जे आहे ते आप्यासाठीचं बनवलेलं आहे. दोन्ही सेम आहे, फरक काहीच नाही आहे. आणि आपण जी आपण साबुदाण्यासाठी जी खिचडी बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला वाटण देखील त्याचं करायचं आहे, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि मीठ वगैरे घालूनचं. तर त्यानंतर इथं आप्याचं जे मिश्रण बनवलं आहे त्यामध्ये आता वरतून आपण कूट टाकणार आहोत शेंगदाण्याचा. त्यानंतर ते पाहू शकता तुम्ही, इथं मी हिरवी मिरची वगैरे वाटलेली आहे तर ती त्यामध्ये टाकते आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये एक बटाटा उकडलेला तो देखील आपल्याला टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून आपण घेणार आहोत. ते बटाटा तुम्ही किसून देखील टाकू शकतात किंवा उकडून छान असा
बारीक करून देखील टाकू शकतात. तर इथं छान असा बटाटा मी उकडून घेतलेले ते पहिलेच होते आणि आता त्याला स्मॅश करून किंवा तुम्ही किसून जसं मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही टाकू शकतात. आणि क्रियांश देखील मला इथं मध्ये करत आहे. तर चला आपण आता हे छान असा बटाटा त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. त्याला आता छान असं एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकतात आपलं आप्याचं जे सारण किंवा मिश्रण तुम्ही काही म्हणू शकतात ते तयार झालेलं आहे. तर इथं आपण आता आप्पे टाकून घेणार आहोत आणि त्याला अलटी-पलटी करत 1-2 मिनिटांनी छान असे सर्व करायचे. तर इथे तुम्ही पाहू शकतात बारीक गॅसवरती मध्यम आचेच्या याच्यावरती आपण ठेवणार आहोत. त्यानंतर आता आपण जे मिश्रण बनवले त्यामध्ये आपल्याला पुन्हा आता हे डोसे किंवा तुम्ही पराठा काही म्हणू शकता, धिरडे देखील म्हणू शकतात. तर हे देखील बॅटरमध्ये आपल्याला पुन्हा आलू स्मॅश करून किंवा तुम्ही किसून टाकू शकतात. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे, तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितक्यानुसार, आणि शेंगदाण्याचं कूट टाकून हे देखील आपल्याला मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचं कूट वगैरे आपण असं छान असं टाकून त्याला एकत्र करून घेऊया. त्यानंतर छान असं त्याच्यावाले ते बटाट्याच्या म्हणजे गाठी पण झाल्या नाही पाहिजे, ते असं छान असं एका याच्यानुसार तुम्ही त्याला फिरून घ्यायचं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यानुसार. तर छान असं आपण त्याला फिरवून एकत्र करून घेणार आहोत आणि आपल्या इथं बॅटर किंवा मिश्रण बनलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल आपण यूज केलं आहे, कारण आपण हे उपवासाचे थालीपीठ किंवा धिरडे बनवत आहे त्यासाठी. त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि पुन्हा त्याला छान असं 1 मिनिटासाठी आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण गरमागरम डोसे किंवा धिरडे, पराठे काही म्हणू शकता ते बनवून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही इथे पाहू शकतात आपले आप्पे देखील उपवासाचे खूप छान असे फ्राय झालेले तुम्ही पाहू शकतात आणि टेस्टी देखील तेवढेच लागणार आहेत. तर इकडे तुम्ही मुलांची मेजवानी देखील पाहू शकतात, खूप छान अशी झालेली आहे, सर्वांना खूप जास्त आवडलेले देखील आहेत. तर चला इथं तुम्ही बॅटर रेडी झालेले पाहू शकतात कसं. आणि त्यानंतर आपण आता इथं तेल टाकून तव्यावरती पहिले छोटा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. नॉर्मल जसे आपण डोसे बनवतो त्याप्रमाणेच काढायचा आहे आणि नंतर ना आपण सर्व डोसे देखील बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात खूप छान असं क्रिस्पी आणि छान चला इथं मम्मी आणि पप्पा वारीवरून देखील आलेले आहेत. तर चला आपण स्वयंपाक तर छान असं रेडी केलेला आहे. तर नंतर आता आपण मम्मी पप्पांचं देखील औषण वगैरे करून त्यांचं स्वागत करणार आहोत. तर छान असे हात वगैरे पाय ते धुवून त्यांच्यावाली पूजा केलेली आहे आणि औषण वगैरे करून त्यांचं वेलकम केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि खूप जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, धन्यवाद.